सर्व सेवक बांधवांना नागेश शरणागतचा प्रेमपूर्वक नमस्कार। आज आपण चर्चा करू 41 दिवसाच्या त्यागनंतर येणार आपलं षष्ठी हवन कार्य। कारण आज आम्ही मोठ्या इच्छेने मोठ्या हौसेने 41 दिवसाचं 12 वर्षानंतरचं त्यागाचं कार्य आम्ही घेतलेलं होतं। म्हणजे माझ्या सेवक बांधवांनी घेतलं, मी माझ्या कुटुंबात तर केलं नाही, पण आमच्या सेवक बांधवांनी त्यागाचे कार्य मोठ्या हौसेने केले होते। आणि त्यामध्ये आज 22 ते 23 दिवस झाले, 21, 22 ते 23 दिवस झाले। या 21, 22, 23 दिवसामध्ये आपल्याला निदर्शनास आलंय की आतापर्यंत किमान आपले त्याग खंडित होणाऱ्या सेवकांची संख्या 60% जवळजवळ झालेली आहे। छोट्या छोट्या कारणासाठी हे त्याग खंडित झाले। आणि त्याग खंडित होण्याचं मागचं कारण हाच आहे की आपण त्याग तर केलो, यापूर्वी त्याग केलो, पण केलेल्या त्यागात जे आपण पालन केलं त्यात कुठेतरी आपण चुकलो किंवा विसरलो। आणि दुसरी गोष्ट अशी की काहीतरी नवीन नियम याने थोडा गडबड झालं आणि किमान आपले काही सेवकांचे कार्य खंडित झाले। तरी एका खुशीची गोष्ट अशी आहे की आपल्याला कार्य जरी खंडित झाले तरी पण आपण आपलं षष्ठीचं जे हवन कार्य आहे ते आपण षष्ठीचं हवन कार्य आपल्या घरी पार पाडू शकतो, हवन कार्य करू शकतो। कारण षष्ठीचा हवन कार्य त्याग तर आम्हाला हे 12 वर्षानंतर मिळाले आहेत, त्याग हे आम्हाला 12 वर्षानंतर मिळाले आहेत, पण आम्हाला षष्ठीचा हवन कार्य हा प्रत्येक वर्षी करावा लागतो। षष्ठीचा हवन कार्य आम्हाला प्रत्येक वर्षी करावा लागतो। आणि हा षष्ठीचा हवन कार्य एका भगवंताचा प्रकट दिन म्हणून साजरा करतो। आणि हेच आमची दसरा दिवाळी हा आमचा सर्वात मोठा सण, या हेतूने आम्ही हा षष्ठीचा हवन कार्य साजरा करत असतो। पण सेवक बांधवांनो, या षष्ठीच्या हवन कार्याला माझ्या निदर्शनास असं आलं आहे की कितीतरी असे सेवक आहेत की आपल्या गावी आता षष्ठीचं हवन कार्य आहे ना म्हणून बाबांना सांगितलं नाही षष्ठीचं हवन कार्य तर करूनच घेतो षष्ठीचं हवन कार्य। आणि षष्ठीचं हवन कार्य जर नसता तर असेही कितीतरी सेवक आपल्याला सापडले असते की त्यांच्या घरी हवन कार्य वर्षभरात झालं नसतं, असेही सेवक आपल्याला बघायला मिळाले असते। पण या षष्ठीच्या हवन कार्याच्या निमित्ताने वर्षातून एकदा हवन करणारे असेही काही पर्सेंटेज आपले सेवक बंधू आहेत। तर आपला षष्ठीचा हवन कार्य हा मानव धर्माचा मोठा सण, सर्वात मोठा जर सण असेल ते वार असेल तर हा षष्ठीचा हवन कार्य, याला आपण एका भगवंताचा प्रकट दिन म्हणतो। आपण याच्यावर यापूर्वी शाळेत चर्चा केली आहे की षष्ठीचं हवन कार्य आपण सेवक आपल्या घरी का म्हणून साजरा करतो। तर बाबांनी जेव्हा 5 हवन कार्य केले, बाबांनी जेव्हा 5 हवन कार्य केले एका भगवंताची ओळख होण्यासाठी, तेव्हा 5व्या हवन कार्याला बाबा देहभान विसरले। आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील लोकांनी तो षष्ठीचा हवन कार्य कुटुंबाच्या लोकांनी केलं। आणि म्हणून सर्व सेवक परिवार हा बाबांचा कुटुंब आहे आणि बाबांचा कुटुंब हा 6वा हवन कार्य सर्व त्यागी सेवक ज्यांच्या एक निवासस्थानी प्रतिमा आलेली आहे भगवंताची ते करत असतात। षष्ठीचा जो त्योहार आहे आपल्यासाठी एका भगवंताच्या प्रकट दिन मानव धर्माचा सर्वात मोठा क्षण। पण या क्षणाच्या दिवशी जर तुम्ही सर्वे कराल ना तर कितीतरी असे सेवक तुम्हाला सापडतील की ज्यांच्या कपड्याला प्रेस सुद्धा राहत नाही, ज्यांच्या हे केसाची कटिंग आहे ना हे कटिंगही राहत नाही आणि हे दाढी सुद्धा राहत नाही। नवीन कपडे नको घाला,
तुमच्या घरी नको पेंटिंग करा षष्टीच्या हवन कार्याला, पण किमान आपल्या घराचे जाडे, आपल्या घराची सफाई कमीत कमी इतका तरी करू शकता ना. मग आपला सर्वात मोठा सण षष्टीचा हवन कार्य आहे. तर मग या षष्टीच्या हवन कार्याला आपल्या घराला जाडी लागणे, आपल्या हनुवटीवर अशी दाढी, आपले केस जबडांसारखे, आपले कपडे भरले, कितीतरी सेवक पाहिले जेव्हा षष्टीचा हवन कार्याच्या दिवशी पाय खोसू तरी दिसतात. त्यांची गलती नाही आहे, पावसाळ्याचे दिवस असतात आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये होत असते. पण किमान नवीन कपडे घेऊ शकत नाही तर कमीत कमी साफ सुथरे कपडे त्या षष्टीचा हवन कार्याच्या दिवशी वापरावा. साफ सुत्र आपलं राहणीमान ठेवावा. आणि आपण षष्टीचं हवन कार्य एका भगवंताचा प्रकट दिन, मानव धर्माचा सर्वात मोठा क्षण म्हणून षष्टीचं हवन कार्य करतो. तुम्ही विचार करा की जेव्हा षष्टीचं हवन कार्य आपला हेच दसरा आणि हेच दिवाळी, जेव्हा आपण हेच दसरा आणि हेच दिवाळी म्हणतो, तर किती सेवक आपल्या मुलांना नवीन कपडे घेऊन देतात. चला नाही घेऊन देत तर नको घेऊन द्या, पण किमान त्या दिवशी प्रेस लावले कपडे घाला. त्या दिवशी आपलं घर स्वच्छ ठेवा. त्या दिवशी हेच दसरा आणि हेच दिवाळी, तर असं समजा की त्याच दिवशी आपल्याला फटाके फोडायचे आहेत. फटाका फोडू शकता तुम्ही, रांगोटी घालू शकता आपल्या अंगणात. आता पाण्याचे दिवस असतात तर सळा सारवण तर कमी दिसते, पण सळा सारवण नसला तर रांगोटी घाला, 2 फटाके फोडा, 1-2 फुलझरी फोडा. तेव्हाच आपला सर्वात मोठा सण साजरा होईल ना. तेव्हाच लोकांना असं माहिती. असे तर म्हणतातच, मार्गाच्या बाहेरील जे आमचे अनेकवाले जे बंधू आहेत ते म्हणतातच की आज बाबावाल्याच्या काहीतरी आहे, परमात्मावाल्याच्या काहीतरी आहे, जुमदेववाल्याच्या काहीतरी आहे, हनुमानजीवाल्याच्या काहीतरी आहे, एक अगरबत्तीवाल्याच्या काहीतरी आहे, असे म्हणतात. पण आमचा काय आहे नेमका, आमचा नेमका काय आहे, कोणता दिवस आहे आणि आमच्यासाठी कसा दिवस आहे, हा केव्हा समजेल? जेव्हा आम्ही आमच्यातला उत्साह दाखवू. की जर आम्ही त्या दिवशी रंगरांगोटी घातलं, फटाके फोडलं, मस्त टापटीपवाले थोडेसे कपडे घातलं, प्रेसवाले कपडे घातलं, सेविंग सर्व टपाटप राहिलं, आणि आमचं जो वातावरण आहे त्या दिवशीचं तो वातावरण जर बेस्ट असलं, नाही यांचा काहीतरी आहे ते विचारणारच तुम्हाला आणि त्याच्यावरूनच ओळखू येऊन जाईल. आता तर ओळखतातच, सर्वांना माहीतच झालं की यांचं काहीतरी षष्टीचं हवन आहे. पण तो षष्टीचं जो हवन कार्य आहे तो आमचा एका भगवंताचा प्रकट दिवस आहे आणि तोच आमचा दसरा दिवाळी आहे. हा आम्हाला आमच्या कर्तृत्वातून दाखवावं लागेल. आता फटाके म्हटलं तर बम मोठे मोठे फटाके फोडायचं नाही, आपण फुलझडी फोडू शकतो, अनार उडवू शकतो, म्हणजे जो माणसाला इजा पोहोचवू शकत नाही असे आपण प्रकार करू शकतो. कारण की त्या दिवशी आपला हा सर्वात मोठा दिवस आहे, आपला सर्वात मोठा खुशीचा दिवस आहे. आणि षष्टीचा हवन कार्य म्हटलं तर त्या दिवशी हा प्रत्येक सेवकाला कळायला पाहिजे की हेच आमची दसरा आहे, हेच आमची दिवाळी आहे आणि याच दिवशी आम्हाला जे काही करायचं आहे ते आम्ही करू शकतो. आता मी षष्टीचं हवन करायला फटाके फोडा म्हटलं तर इजा होतपर्यंत किंवा कुणाला त्रास होतपर्यंत करू नका. दिवाळीमध्ये जेव्हा तुम्ही फोडता त्यावेळेस आपण आपल्या मुलांना फटाके घेऊन आणून देतो, आपल्या मुलांना नवीन नवीन कपडे घेऊन देतो, आपल्या घराला पेंटिंग करतो दिवाळीच्या वेळेस. आणि मग जेव्हा आम्ही गर्वानं म्हणतो की आमचा सर्वात मोठा सण, मानव धर्माचा सर्वात मोठा सण, एका भगवंताचा प्रकट दिवस षष्टीचा हवन कार्य, आणि या हवन कार्याला जर तुम्ही बघायला गेल्या तर कितीतरी ठिकाणी आता काही सांगत नाही असे प्रकार दिसून येतात. तर येत्या षष्टीच्या हवन कार्याला सर्वांनी जे माझा व्हिडिओ पाहतील, तुम्ही नवीन कपडे नको घेऊन द्या मुलांना, तुम्ही मुलांना नवीन कपडे नको घेऊन द्या, पण किमान टापटीप प्रेस लावलेले कटिंग करून द्या. आपल्या हनवटीवर दाढी ठेवू नका ना, बोचड बाचड सारखे गावामध्ये षष्टीच्या हवन कार्याच्या दिवशी फिरू नका. कारण की तो आपला सर्वात मोठा त्योहार आहे, आपल्यासाठी सर्वात मोठा दिवस आहे. आणि हा यावर्षी खूप नसीब मिळाले आम्हाला
की आम्हाला त्याग झाल्यानंतर, त्याग जरी खंडित झाले असतील, जरी कुणी त्याग केला नसेल, पण सरतेशेवटी 12 वर्षानंतरचा त्याग आलेला आहे आणि या त्यागानंतर 41 दिवसाच्या त्यागानंतर आम्हाला षष्टीचं हवन कार्य करायचे योग आलेला आहे. तर हा अजून उत्साहात, अजून प्रेमाने, अजून एकोप्याने हा जो षष्टीचा हवन कार्याचा जो त्योहार आहे आमचा मानव धर्माचा, या त्योहाराला चांगल्या जोमात, चांगल्या थाटात, एकदम मस्तपैकी शांततेने लोकांना आम्हाला गजर करून दाखवायचं नाही, तर आम्हाला त्या मानव धर्माच्या सीमेमध्ये, त्या मानव धर्माच्या शिकवणमध्ये राहून आम्हाला हा षष्टीचा जो हवन कार्य एका भगवंताचा प्रकट दिन, मानव धर्माचा सर्वात मोठा सण साजरा करायचा आहे. जर माझं बोलणं आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे असेच तुम्हाला विचार मिळत राहतील. नमस्कार जी, नमस्कार जी, नमस्कार जी.